इचलकरंजी महानगरपालिकेची आता इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शनला सर्वसामान्य माणसाला पडलेला एक पहिला प्रश्न मूळ प्रश्न असा आहे, शिवशाहू आघाडी नावाचे इथं आघाडी स्थापन झाल्या, पण मुळातच आम्हाला एक प्रश्न पडला आहे, शिवशाहू आघाडी म्हणायचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र श्री संभाजी महाराज यांचा पुतळा तुम्ही संभाजी चौकात सुद्धा उभा करता आला नाही। दुसरी गोष्ट, शाहू महाराज यांचं नाव आवायचं, पण परवा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विधानसभेला एक दुर्दैवी घटना घडली। शाहू महाराजांनी आपल्या सुनेला एका कार्यकर्त्यासाठी माघार घ्यावी लागली आणि त्यावेळेला माजी पालकमंत्री व गृहमंत्री सतीश बंटी पाटील साहेब यांना शाहू महाराजांना उद्देशून एक उद्गार काढले की दम असेल तर सांगायचे होते ना। मग आम्हाला या सर्वसामान्य शहरवासीयांना प्रश्न असा पडतोय की ज्या शाहू घराण्याने या जिल्ह्याला राधानगरी धरण दिले, ज्यांनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली, अशा विचारांच्या घराण्यावर जर तुम्ही असं बोलत असाल आणि या इचलकरंजी शहरामध्ये शिवशाहू आघाडी म्हणून जर मत मागत असाल तर एक चितपट योग्य आहे आणि हे कुणासाठी आहे? या शहरामध्ये विकासाची कामे आवाडे घराण्याने सातत्याने राबवली आहेत। या शहराला ज्यावेळेला प्रकाशअण्णा आवाडे साहेब आमदार होते त्यावेळेला त्यांनी कृष्णा पाणी योजना, वस्त्रोद्योग योजना, रोजगार निर्मिती, त्याच्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे राहुल प्रकाशजी आवाडे साहेब यांनी या शहराला पाणी 24 तास मिळावं यासाठी टाक्या बांधले, त्यानंतर पंचगंगाची पाईपलाईन बदलणे, कृष्णा पाईपलाईन बदलणे, या सर्व योजना त्यांनी हाती घेतल्या आहेत। या माध्यमातून जनतेचं काम आणि विकासाचं ध्येय हे आवाडे घराण्याने इचलकरंजी शहरासाठी चालू ठेवलेलं आहे। त्यासाठीच इचलकरंजी शहरवासियांनी जिथे कमळ चिन्ह असेल तिथे बटन दाबून कमळाला भरघोस मताने निवडून आणून त्यांच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद द्यावा व कमळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने निवडून द्यावे हीच अपेक्षा आहे।